इथे ना सर्व मालवणी पदार्थ इथे होलसेलवर रिटेल दरामध्ये इथे मिळणार आहेत। बघा हे शेंगदाण्याचे लाडू हे कितीला ताई? मालवणी खाजा कितीला? हे सालवाले आहेत ना? हे किती 1 किलो आहे? हे कितीला? बघा हे काजू लाडू पण आहे तिथे, चिंचेचा गोळा पण आहे, हा कितीला? इथे गावठी हळद आहे, हे कितीला ताई? अच्छा बघा कणके पण आहे तिथे, हे बरे छोटी वेळी कितीला? हा बघा कोयता पण आहे इथे। अच्छा बघा वॉटर फिल्टर आहे, मस्त आहे एकदम, ज्वेलरी आहे आर्टिफिशियल, आपल्याला नेकलेस वगैरे इथे आहेत। हे बघा हे मंगळसूत्र वगैरे, आणि हे मंगळसूत्र कितीला ताई मोठंवाला? टेस्ट करून घ्या, घरी जाऊन कंप्लेंट नका करू। अच्छा हे बटाट्याचे बनारस मसाला इन्स्टंट रेडी मिक्स आहे। अच्छा मीठ पीठ काय टाकायची गरज नाही, भाज्या कापायच्या, कालवायचा आणि फ्राय करायचा। कितीला ताई हे लोणचे? बांगडे कसे दिले? हा कितीला? अडे आणि हे सुरमई ही मोठी कितीला? नाशिकचे स्पेशल मनुके आहेत बघा, साईज बघा किती मोठी आहे बघा, पण याच्यात राहील। कितीला आहे? अच्छा हे खणामध्ये साडी आहे तशी इथे बॅग पण आहे ही बघा, शर्ट साठी आणि पॅन्ट साठी 500 रुपये ना। तर हे काय पंचधान्य, हे कितीला? आणि हे बघा हे त्यांचे मेनू आहेत ना, इथे थाळी येणार ही पापलेट थाळी बघा किती मस्त इथे। आणि मोदक कसे दिले? खोलू खायला? जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो मी आहे जाना आलो आहे कांदिवली वेस्टला सेक्टर 1 च्या इथे, मी तुम्हाला ॲड्रेस देईल। इथे आहे ना भरला आहे कोकणचा मालवणी महोत्सव, आणि हा कुठे भरला ना तुम्हाला एक हिंट देतो, एकदम इझी आहे। इथे आहे ना चारकोपचा राजा बसतो, तर आपले मागे गणेशोत्सव बसतात ना चारकोपचा राजा, तो इथे बसतो त्या ग्राउंड मध्येच आहे इथे। तर आपण आहे ना तिथे आलेलोच आहे आता, आणि इकडनं आहे ना जत्रा वगैरे निघायला पण सुरुवात झालेली आहे। आणि ह्या कोकणच्या मालवणी महोत्सवमध्ये आहे ना एक आकर्षक असं आहे ना मंदिर बनवलं, ते पण मी तुम्हाला दाखवतो। आणि इथे काय काय कसं ॲम्बिशियस आहे, किती इथे स्टॉल आहेत आणि कशी इथे सुविधा आहे, आणि ह्याचा वेळ आहे ना, ही वेळ असणार आहे 30 नोव्हेंबरपर्यंत असणार, आणि विविध प्रकारचे कार्यक्रम पण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर आता बघूया आपण, इकांना पहिला आपण देवाचं दर्शन घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स, सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला। आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचं कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे, आणि हाईपचे पॉईंट द्यायला नका विसरू, तिथे तुम्ही कमेंट करता। हे बघा आपण आहे ना इकांना एंट्री केली, हा मेन एंट्रन्स आहे, आणि जो चारकोपचा राजा आहे ना हा बरोबर इथे बसतो। हा एवढा मोठा हा बघा हा ग्राउंड आहे बघा, इथे सगळे स्टॉल आहे ना त्या बाजूला लागलेत, आणि इथे जे आहेत ना हे बघा इथे ना प्रोग्राम होतात। इथे आहे ना 30 नोव्हेंबरपर्यंत इथे प्रोग्राम होणार आहे। हे बघा समोरच इथे स्टेज आहे, आणि इकडे तुम्ही बघणार ना हे बघा ही श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर अष्टविनायकापैकी एक इथे आहे ना बल्लाळेश्वर पालीचा गणपती आहे ना त्याचं इथे मंदिर बनवलं आहे। तर आता आपण आहे ना आतमध्ये जाऊन त्याचं पहिलं दर्शन घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा मस्त श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वरच्या गणपतीचं ना मंदिर बनवलं आहे, आणि इथे अशी मस्त रांगोळी आहे, आणि समोरच आहे ना पालीचा गणपती आहे। आपण आतमधून बघूया आता। चला आता आपण आहे ना पालीच्या गणपतीचं आपण दर्शन घेतलंय, हुबेहूब आहे ना अशी ही मूर्ती आहे पालीच्या बल्लाळेश्वरच्या गणपतीची। आणि आता आपण आहे ना पुढे आपला व्हिडिओ सुरुवात करूया। हे बघा इथे आहे ना कोकणची मालवणी महोत्सवचा ना इथे हा पूर्ण आहे ना कार्यक्रमची रूपरेषा दिलेली आहे। 23 नोव्हेंबरपासून ते आहे ना 29 नोव्हेंबरपर्यंत ना इथे आहेत ना जे कार्यक्रम होणार आहेत ना, म्हणजे मराठी वाद्यवृंद, दशावतारी सगळे इथे दिलेले आहेत। आणि हे बघा अशी इथे आहे ना बसायची इथे व्यवस्था केलेली आहे, खूप सारे मंडळी इथे बसू शकतात। आणि समोरच आहेत आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज, आणि हे बघा इथे ना मस्त असा मोठा स्टेज आहे। आणि आता आपण दर्शन घेतलं होतं श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वरचं, आणि आता आपण ना आतमध्ये जाऊन स्टॉल बघूया।
चला आता आपण आहे ना इकडे आतमध्ये बघूया आणि इथे आपण बघणार ना आपल्याला खूप सारे स्टॉल इथे बघायला भेटतात आहे. हे बघा ठिकाणं चालू होतात आहे बघा. मला वाटतं 35 ते 40 आहेत ना स्टॉल इथे सगळे असणार आहे. केवढा मोठा हा ग्राउंड आहे बघा. बघा आणि किती सारे स्टॉल आहेत. तर आपण सॉरी 50 मला 50चा आकडा दिसला समोर. 50 स्टॉल इथे आपल्याला जे डबल आहे ते नाही आपण घेणार आहे. बाकी आपण दुसरे घेऊया. चला आता आपण सुरुवात करूया. पहिल्याच ना इथे तोरसकर कोकण फूड आहे आणि इथे ना ह्यांच्या इथे बघा हे सरबत आहे तिथे कोकम सरबत वगैरे आणि बाकीचे सगळे हे. ताई नमस्कार. हे कोकम आगळ आहे ना हे कितीला? 120 रुपये ना अर्धा लिटर. हे अर्धा लिटर 120 रुपये. आणि हे काय सरबत आहेत काय? सरबत आहे कोकम सरबत. अच्छा हे कोकम सरबत आणि आंबा सरबत. हे कितीला आहेत सगळे? 120. कोणतं पण? हे 120 रुपये. हे किती अर्धा लिटरच आहे का? हे पण अर्धा लिटर आहे 120. याच्यामध्ये कलर इसेन्स काही नाही. अच्छा एकदम नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे. आणि कैरीचं पण आहेत का इथे? हे बघा हे कैरी पण. अच्छा हे कैरी पण आहेत. हे बघा मोजिटो आहे. अच्छा हे मोजिटो आहे. ओके ओके. आणि हे काय आहे? हे मध आहे गावठी मध. अच्छा हे गावठी मध एकदम शुद्ध गावठी मध आहे. हे कितीला? 130 रुपये 125 ग्रॅम. 130 रुपये 125 ग्रॅम आहेत. आणि पोळी आंबा पोळी आहे हे बघा हे फणस पोळी येते. हे कितीला? 90. हे 90 रुपयाला. आणि हे काय? अच्छा ही आंब्याची आहे बघा. ही फणस आहे आणि ही आंबा ही पण 90 रुपयाला आहे. आणि हे फणसाचे चिप्स आहेत ना हे बघा. हे कितीला? 90. हे पण 90 रुपये. आणि हे गोड कोकम आहेत. हे बघा हे कितीला? 60 रुपये. हे 60 रुपयाला आहे. गुळातलं हे काय? हे जांभूळ पावडर बघा. कोणाला जांभूळ पावडर पाहिजे असेल ना ते पण आहे. 20 रुपये ना किती? 50 रुपये. हे बघा. अच्छा हे आलेपाक आहे ना हे 20 रुपयाला. हे एकदम शुद्ध आहेत एकदम आणि एकदम ओरिजिनल आहेत. हे बघा हे कितीला? ही आवळा कँडी आहे नॉर्मल आपली साखरेची 60 रुपये. अच्छा आणि मधातली ही 60 रुपयाला. आणि ही मधातली आहे ही 80 रुपये. ही 80 रुपयाला. ही साखरेतली आहे आणि ही मधातली आहे. आणि कोणाला पियायचं वगैरे झालं तर तुमच्या इथे आहे ना हे बघा असे फ्रेश ज्यूस आहेत इथे ठेवलेले आहेत. हे बघा हे पाऊच कितीला ताई? हा 20 रुपये. हे बघा 20 रुपयाला आहे. हे बघा एकदम रेडी आहे. थंड थंड आहे. स्ट्रॉ वगैरे टाकून तुम्हाला देणार. तर तुम्ही इथे शॉपिंग करताना फिरायला आलाय तर ज्यूस हा नक्की तुम्ही ट्राय करा ताईंकडे. थँक्यू. चला आता पुढचा जो स्टॉल आहे ना कोकण मार्ट आहे आणि यांच्या इथे ना सर्व मालवणी पदार्थ इथे होलसेलवर रिटेल दरामध्ये इथे मिळणार आहेत. आणि इथे आपल्याला सगळा इथे दिसतोय हा पूर्ण कोकणचा मेवा आपल्याला दिसतोय. तर ताई तुम्ही असतात इथे? ताई या ताई असतात. आणि आता आपण बघूया इथे ताईंकडे काय काय आपल्याकडे दिसतंय. बघा हा पूर्ण कोकणचा मेवा आहे. बघा हे शेंगदाण्याचे लाडू. हे कितीला ताई? 70 रुपये. हे किती आहे? 200 ग्राम वगैरे काय किती? अच्छा 25 ते 30 असतात ह्याच्यामध्ये. आणि हे वाले? अच्छा हे आहे ना हे बुंदीचे कडक लाडू आहे. हे पण 70 रुपयाला आहे. त्यानंतर शेवचे पण 70 रुपये. आणि आपला मालवणी खाजा कितीला? बघा हा मालवणी खाजा आहे हा 50 रुपयाला. हे बघा इथे. आणि इथे मेथी लाडू डिंका लाडू पण आहेत. हे बघा हे कितीला आहे? 120 रुपये पाव किलो. अच्छा हे 120 रुपये पाव किलो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काजू दिसतात आहेत. हे सालवाले आहेत ना. हे किती 1 किलो आहे? हे कितीला? 1200 रुपये किलो. आणि हे सोललेले? अच्छा 1200 रुपये. म्हणजे कोणता पण घेतला तरी 1200 रुपयाला आहे. आणि इथे कुठले वाले? अच्छा हे वाले. हा हे बघा हे काजू लाडू पण आहे तिथे. हे बघा हे कितीला? 120 रुपयाला. जर कोणाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता. हे बघा कुठल्या वाल्या? अच्छा ही फणस पोळी आणि ही आंबा पोळीला. हे कितीला? 100 रुपयाला हे वाले. आणि हे बघा इथे ना चिंचेचा गोळा पण आहे. हा कितीला? 60 रुपये पाव किलो. बघा 60 रुपये पाव किलो आहे. आणि हे कोकम पण आहे तिथे. कोकम कितीला? 150 रुपये पाव. हे 150 रुपये पाव किलो. आता आपण आहे ना जरा हळद आणि मसाले बघा. इथे गावठी हळद आहे. ही कितीला ताई? 400 रुपये किलो आहे. ही 400 रुपये किलो आहे ही वाली. हा लाल मिरची पावडर आहे ती 450 रुपये किलो आहे. हा काश्मीरी 800 रुपये किलो. आगरी मसाला 700 रुपये. कांदा लसूण आहे 650. मालवणी मसाला 700 रुपये. संडे मसाला आहे 800 रुपये. आणि आगरी फिश मसाला आहे. फिश मसाला 650. आणि हा काळा मसाला आहे. काळा मसाला 700 रुपये किलो आहे. बघा म्हणजे खूप सारे प्रकारचे तुम्हाला इथे आहे ना मसाले पण आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि छोटे छोटे इथे ना हे बघा हे लसूणची चटणी वगैरे हे सगळे इथे. आणि दात्यावरती दळलेले घावण पीठ आहे. अच्छा हे दात्यावरती दळलेले आहेत हे घावण पीठ. हे बघा हे कितीला? हे 60 रुपये अर्धा किलो. अच्छा हे 60 रुपये अर्धा किलो. मसाला हे मालवणी वडे पीठ आहे. हे कितीला? 80 रुपये अर्धा किलो. आंबोळी पीठ आहे 70 रुपये अर्धा. ही स्पेशल कुळीत पिठी आहे ती 80 रुपये आहे. त्याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही फक्त लसणीची फोडणी द्यायची. आणि ही साधी कुळीत पिठी 70 रुपये. डांगर पीठ आहे आपल्याकडे. तांदूळ आहे ज्वारी आहे नाचणी आहे. हे काजू कॅडबरी आहे. अच्छा ही काजूची कॅडबरी पण आहे. ही मी पहिल्यांदाच ऐकली. हे कितीला ताई? हे 200 रुपये पूर्ण. अच्छा हे 200 रुपये. एक पीस घेतल्यावर
20 रुपये 10 पीस असतात ना. कणके आहे अच्छा बघा कणके पण आहे तिथे. हे कितीला? 140 रुपये किलो. 140 रुपये किलो. म्हणजे ना इथे तुम्हाला ना खूप सारा इथे तुम्हाला बघायला मिळणार. आणि पोहे कसे दिले? पोहे 70 रुपये अर्धा. पोहे 70 रुपये अर्धा किलो. आणि हे उकडीचे तांदूळ? सुराई तांदूळ आहे. हे सुराई. आणि हा आटसडीचे तांदूळ आहेत. अच्छा हे कितीला? हे 120 रुपये किलो. आणि 180 रुपये किलो. आणि हा उकड्या तांदळाची कणी 120 रुपये किलो आहे. उकड्या तांदूळ अख्खा आहे तो 140 आहे. अच्छा तर ना खूप चांगली आपल्याला इन्फॉर्मेशन ताईनी दिलेली. आणि ताई कोणाला तिथे नाही तर ऑनलाईन मागवायचं झालं तर काय? नंबर आहे 9594. एक मिनिट हा बोला तुमचा नंबर. 94263060. ठीक आहे मी हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देईल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आपला कोकणचा मालवणचा मेवा आहे ना इथे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं भेटणार. थँक्यू ताई. चला आता आपण आहे ना बघितला कोकणचा मेवा बघितला. आणि इथे ना मारुती फर्निचर मार्ट आहे. सिंधुदुर्गावरून आले कणकवली आहे हे बघा. आणि इथे आपण दादांना विचारूया. तर स्वतःचा कारखाना पण आहे. आणि इथे ना हे वेळी ठेवतात. परत इथे पाट वगैरे कोलपाट लाटणे आहे. आणि हे बघा इथे आहे ना चौरंग वगैरे आणि हे मोठे पाट. आपण दादांना विचारूया. दादा ही छोटी वेळी कितीला? छोटी लोखंडी मध्ये 500 रुपये. लोखंडी 500 रुपये. आणि ही 600 रुपये. स्टील मध्ये 600 रुपये. हे छोट्या झाल्या. आणि यांच्याकडे ना मोठी साईज पण आहे. मोठी साईज किती झाला? अच्छा बघा ही 1,500 रुपयाला आहे. आणि ही 1000ला आहे. आणि ही लोखंडाची 750 ला आहे. हे 800 आहे पण 750 वगैरे देऊन टाकणार. आणि हे बघा इथे छोटी मोठी साईज पण आहेत. हे बघा ही ओट्याला लावायची आहे ही वाली. ही कितीला छोटी आली? 800 रुपयाला. आणि हे पाट दादा कितीला? हे बघा 400 रुपयाला. आणि हा कोळपाट लाट ना 400 रुपयाला. आणि ते आपण कसल्या कोयता कुठे आहे? अच्छा हा बघा हा कोयता. हा बघा कोयता पण आहे इथे. हा बघा हा 300 रुपये ना 300 रुपये. आणि कोळपाट लाटणी 700 रुपये. आणि बघा इथे चौरंग आहेत. हे छोटा चौरंग पण आहे. हा कितीला? हा 3000. आणि हा खालचा आला. आणि हा 4500 आहे. हा बघा. आणि ह्या पार्ट मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? अच्छा तो चॉपिंग करायला. आणि हा बघा हा बसण्यासाठी. हा कितीला? हा 800 रुपयाला एक आहे. बघा खूप सारा आहे ना इथे यांच्याकडे पण कलेक्शन आहे. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. चला आता पुढचा स्टॉल बघूया. आणि इथे आहेत ना आपल्याला मुखवास बघायला मिळतात. जे जेवल्यावर वगैरे आपल्याला लागतात ना ते इथे सारे मुखवास आहेत. इथे हे आहेत ना गॅसनाशक हिंगोळी गोळी वगैरे आहेत इथे. तर आपण ताईंना विचारूया. ताई कशी स्टार्ट आहे? कितीला आहे? गोड पान असतं ना त्यामध्ये पण खूप सारे इथे व्हेरिएशन. अच्छा ड्रायफ्रूट पान आहे. हा बनारसी आहे. अच्छा हा मिठा पान आहे. हा कलकत्ता आहे. हे कितीला आहे? हे 100 रुपयाचे 100 ग्रॅम. 100 रुपयाचे 100 ग्रॅम आहेत हे वाले. आणि हे बडीशॉपचे हे 60-60 रुपये. अच्छा हे 60-60 रुपयाला. हे पण सगळे हे कोणते पण गेले? हे सगळे हे बघा हे 60-60 रुपयाला. आणि हे तुम्हाला 80 रुपये 100 ग्रॅम. हे 80 रुपये 100 ग्रॅम. हे काय आहे आपलं? 7 सीट्स. अच्छा हा 7 सीट्स आहे. आणि हे हा अळशी मुखवास आहे. अच्छा हा अळशी मुखवास. हा गोड मध्ये. आणि हा नमकीन मध्ये. अच्छा आणि हा नमकीन मध्ये. आणि हे भाजलेली अळशी. ही भाजलेली अळशी. ही कितीला? ही तुम्हाला 60 रुपयाची. अच्छा ही 60 रुपयाला पॅकेट आहे. मँगोचे 60 आहे. अच्छा हे 60 आहे. मँगो आंबाचे 60 आहेत. हे कितीला? ते तुम्हाला 100 रुपयाचे 100 ग्रॅम. अच्छा हे 100 रुपयाचे 100 ग्रॅम आहेत. आणि हे गोळ्या कसल्या आहेत? हे जिरा गोळी आहे. हे जिरा गोळी. आहे. हे कितीला? हे तुम्हाला 60 रुपये. अच्छा ही पण 60 रुपये. आणि ही कोकम गोळी आहे. ही तुम्हाला 80 रुपये 100 ग्रॅम. अच्छा ही आतापर्यंत ऐकलेली नव्हती कोकम गोळी. ही पण 60 रुपयाला आहे ना. हे बघा. आणि ते हे बघा ही पुदिना गोळी आपल्याकडे. अच्छा ही पुदिना गोळी पण आहे. बघा यांच्याकडे. हे कोणाला पाहिजे असेल तर ते पण मिळून जाईल. हिंगा गोळी पण आहे. 60-60 रुपयाला नाही? नाही हे 80 रुपये. 80 रुपये. ओके हे 80 रुपये. हे आपल्याकडे स्पेशल आहे. हे काय? अच्छा आवळा मावा. हा बघा हा कितीला? 5 रुपयाचा 100 ग्रॅम. 80 रुपयाचा 100 ग्रॅम. आणि इथे बघा इथे गोळ्या वगैरे ठेवल्या. हे बघा ही गॅस नाचा हिंगोळी गोळी किती? 30 रुपये. आणि बघा इथे लहान मुलांसाठी आहे बडीशॉपवाली चप्पल वगैरे. हे कितीला? ती तुम्हाला 80 रुपयाची. 80 रुपये. आणि हे बघा हे दाबल्यावर येतं का ह्याच्यातून? अच्छा हे बघा वॉटर फिल्टर आहे मस्त आहे एकदम. हे बघा भरायचं ह्याच्यामध्ये. ओ कितीला आहे? अच्छा 250ला. लहान मुलांसाठी ठीक आहे खेळायला. ठीक आहे तर खूप मस्त कलेक्शन आहे तर नक्की ट्राय करा इथे. आणि हे बघा ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ताई. कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन मिळून जाईल ना. हे बघा चला आता आपण बघितलं इथे मुखवास. आणि हे बघा त्या बाजूचा काउंटर आहेत ना इथे आपल्याला हा स्पेशली लेडीजचा काउंटर इथे बघायला मिळतोय. आणि इथे ना सगळी ही ज्वेलरी आहे आर्टिफिशियल आपल्याला नेकलेस वगैरे इथे आहेत. हे बघा हे मंगळसूत्र वगैरे. ताई नमस्कार. तर आपण ना इकडनं सुरुवात करूया. बँगल्स कितीला आहेत हे? 200 पासून स्टार्टिंग. 2 येतात ना याच्यामध्ये. हे बघा 200. आणि हे वाले सेट आहेत ते 150 पासून बेंटेक्स मध्ये. अच्छा 150 पासून. ह्याच्यामध्ये पण 2 आहेत ना. ओके हे बघा. आणि ह्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला किती सारा कलेक्शन आहेत. हे बघा. आणि हे वाले
अच्छा हे 150ला 2 आहे. आणि हा सिल्वर कलेक्शन कशाला आहे? ही वाले 200. अच्छा हे 200. आणि हे वाले? ही 450. अच्छा 200 to 450 जे या रेंजमध्येच येणार आहेत हे वाले. आणि हे काय हार आहे का? हा, ही नेकलेस आहे. ही साऊथ कलेक्शन. अच्छा साऊथ कलेक्शन आहे. कितीला आहे? हे 450 आहे. कोणता पण हे? हा नाही, हे वाले ते 550 आहे. अच्छा हे 450, हे 550. आणि हे वाला? हा 550. अच्छा हा पण 550 ला. बघा मोठा आहे हा, मस्त वाटतो एकदम. आणि हे बघा इथे आहे ना हे सगळे हार आहेत ना. हे कितीला? कॉपर मध्ये हा 850. हे बघा कॉपर मध्ये 850 मध्ये. आणि हे बघा इथे ना केवढं सारं कलेक्शन आहे ना. हे बघा ह्यांच्याकडे आहेत. आणि हे मंगळसूत्र कितीला ताई मोठं वाला? ते 550 पासून स्टार्टिंग. अच्छा 550 पासून स्टार्ट आहे. मस्त वाटतं एकदम. इयरिंग्स पण आहेत. अच्छा ह्याच्यावर तुम्हाला इयरिंग्स पण येणार. टॉप्स. अच्छा हे बघा. आणि हे आपण केसांमध्ये लावायचं ना. हे बघा लागताना सुशोभीकरणाला. हे किती? अच्छा हे 50 रुपयाला. आणि हे बघा इथे पण आहेत ना. हे बघा असे लावले चेन्स वगैरे. खूप सारा कलेक्शन ह्या ताईंकडे. तर ताई काय कोणाला ऑनलाईन मागवायचं झालं तर काय कॉन्टॅक्ट नंबर? माझा नंबर आहे 9322256806. तुमच्या शॉपचं नाव काय? नीता ज्वेलरी. अच्छा ठीक आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा जर. चला आज सोमवार आहे आणि बघा तरी पण खूप सारी पब्लिक आपल्याला दिसते. आणि खूप सारे स्टॉल पण आहेत. आणि परत आपल्याला इथे अजून एक नाही बघा नितीन मालवणी मसालेवाले इथे आपल्याला दिसले आहेत. आणि इथे पण खूप सारे प्रकारचे मसाले वगैरे आहेत. आणि कोकम बटर वगैरे आहे. जरा कितीला आहे कोकम बटर? 30 रुपयाला आहे बघा. हा कोणाला पाहिजे थंडीमध्ये जास्त कामाला येतो. पायाला भेगा वगैरे आले असतील ना तर ते ही लोहायला कामाला येतात. आणि कोकम पण आहे. दादा कोकम कसे आहे? 150 रुपये पाव किलो. अच्छा 150 रुपये पाव किलो आहे. आणि पीठ कसलं आहे? पीठ आंबोळी आहे, आंबोळी घावन वडाचे पीठ आहे. कितीला आहे? ते 160 रुपये किलो आहे. अच्छा 160 रुपये किलो आहेत. आणि हे बघा खूप सारे मसाले ह्यांच्या इथे पण आहे. मालवणी खाजा पण आहे. खाजा कितीला? 50 रुपयाला. आणि बघा पोहे बांधले तर हे किती आहे दादा? 1 किलो? 140 रुपये. 140 70 रुपये अर्धा किलो. आणि 140 रुपये किलो आहे. तर ह्यांच्याकडे पण हे ह्याला काय बोलतात? अच्छा हे बघा सांडगी आहे ही. हे कितीला? 40 रुपयाला. हे बघा. तर नक्की तुम्ही इथे ट्राय करा. आपला कोकमचा माव आहे. चला आता पुढे बघा. आणि इथे आहे ना पापड आहेत. हे बघा हे यादगार मसाले आणि पापड आहेत त्यांच्याकडे. हे बघा. आणि टेस्ट करायला पण इथे ठेवलेले आहेत. टेस्ट करून घ्या. घरी जाऊन कंप्लेंट नका करू. बरोबर की नाही? तर हे दादा असं इथे. दादा नमस्कार. हे कसले आहेत पापड? हे मक्याचे आहेत. हे मक्याचे आहेत. हे कितीला? हे 80ला एक पॅकेट आहे. 150ला 2 आहे. अच्छा 80ला 1, 150ला 2. गार्लिक मध्ये आहे. हे वाले कम मिठातले पापड आहेत. हे वाले गार्लिक आहेत ना? अच्छा तांदळाचे गार्लिक आहे, पोह्याचे आहेत, नाचणीचे आहेत. पोहे नाचणी कांदा किती सारे इकडे आहेत बघा पापड. आणि हे कसले आता? हे बटाट्याचे आहे, बनारसून आणलेले. अच्छा हे बटाट्याचे बनारस वाले. भाजून खाता येते, तळून खाता येते. हे कितीला? क्रंची असते. हे 300ला हाफ केजीचं पॅकेट आहे. अच्छा 300ला हाफ केजीचं पॅकेट आहे. आणि हे सगळे कितीला आहेत दादा? हे 100ला आहे. हे पुढची लाईन मध्ये ही 80 रुपीजला आहे. ही 80 रुपये ही पुढची लाईन फक्त. आणि हे वाले? 100ला आहे. अच्छा हे 100 रुपयाला आहेत. हे बघा. साबुदाण्याची स्टिक घेतली हा ही 300 ग्रॅमचं एवढं मोठं पॅकेट आहे. हे कितीला? 300 ग्रॅम. अच्छा हे 150ला आहे. आणि हे अपलम पाहिजे अपलम ते पण आहे. अच्छा हे बघा हे साऊथचे अपलम. हे कितीला? हे 200ला अर्धा किलो आहे. हे बघा 200 रुपयाला अर्धा किलो आहे. हे अपलम पापड आहे. बनारसचे बटाटा पापड आहे. हे ते बघितले ते आपण तिकडे. आणि हे सगळे मसाले वगैरे काय? मसाला इन्स्टंट रेडी मिक्स आहे. अच्छा. मीठ पीठ काय टाकायची गरज नाही. भाज्या कापायच्या, कालवायचा आणि फ्राय करायचं. हे कितीला पॅकेट? हे 100ला आहे. हा. आणि नॉनव्हेज साठी घेतला 120ला आहे. दोन्ही घेतले तर 200ला इथं डिस्काउंट मिळणार. आणि इतर वेळेस लागलं तर गुगलला यादगार मसाले सर्च केले की घर बसल्या मागवता येतात. ओके. ही शेजवानची चटणी आहे, हर्ब मध्ये बनवलेली आहे, कर्णिकांची. चहाचा मसाला, इम्युनिटी बूस्टर, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल. अच्छा रोज वापरायचा आपण. हे कितीला? 50 रुपये फक्त. 50 रुपये. आणि शेजवान चटणी 70 रुपयाला आहे. 70 रुपये मध्ये बनवलेले आहे, केमिकल फ्री आहे. केमिकल फ्री आहे. हे बघा. आणि हा बघा मिसळ मसाला इथे बघायला मिळतोय. हा कितीला? हा 50 रुपयाला आहे. 50 रुपयाला. मटण वगैरे बनवायला, मटण चिकन रसाभाजी उसळ मिसळ बनवायला हा काळा मसाला आहे. अच्छा बघा काळा मसाला नॉनव्हेज बनवायला. विदर्भाचा सावजी मसाला बोलतात ना तो आहे. हा कितीला दादा? हा 90 रुपीजला 100 ग्रॅम आहे. 90 रुपयाला आहे बघा. हा आहे विदर्भातला वराडी मसाला. हा कितीला? हा आहे फक्त 100 रुपयाला. 100 रुपयाला आहे बघा. 100 ग्रॅम. 100 ग्रॅम आहे. किती सारा यांच्याकडे पापडचा आणि मसाल्याचं कलेक्शन आहे बघा. नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही. हे बघा मसाला आहे मालवणी, भाजका मालवणी मसाला बघा मटनसाठी. हे बघा इथे आहे ना खूप साऱ्या नाही बघा इथे कोकणचे मेवाचे ना इथे खूप सारे स्टॉल आहेत. ते डबल आहेत. तर मी इथे आता नाही घेत बसत आहे. आणि त्याच्या पुढे आपण बघूया इथे आहे ना आपल्याला काहीतरी अलग बघायला मिळत आहे. आणि हे
सलोनी एंटरप्राइजेस आहे आणि ह्यांच्याकडे पण जे पूजेचं सामान वगैरे असतं ना तसं इथे ह्यांच्याकडे मूर्ती वगैरे आहेत. तर आपण बघूया इथे कापूर वगैरे ठेवलेला आहे इथे. हे धूपचं आहे ना भांडं, इलेक्ट्रिक डिफ्युजर आहे. हे कितीला? वेगळे आहेत, 350 आहेत, हे 180 आहेत. फुल डे पण तुम्ही लावू शकता, काही होत नाही. अच्छा, मंत्र मशीन आहे, मंत्र मशीन पण आहे. ॲरोमा ऑइल्स वगैरे आहेत. अच्छा, हे कसं यूज करता म्हणजे? डायरेक्टली टाकून द्यायचे त्यावरती 4 ते 5 ड्रॉप टाका. अच्छा, ह्याच्यावरच टाकायचं. अच्छा, घरभर तुम्हाला त्याचं मग ह्याच्यावर येतं का अलग घ्यायला लागतं? तुम्हाला वेगळं घ्या. अच्छा, हे कितीला मग? 100 रुपीज आहे. हे 100 रुपीज 100 आहे, आहे. 150 आहे, 200. अच्छा, घेणार तसं. हा, हे तुम्हाला भीमसेनी कापूर आहे. हे कापूर आहे. कापूर कसं? वेगळं आहे, 120 ला 100 ग्रॅम आहे. 120 रुपयाला 100 ग्रॅम आहे. हे बघा हे वाला. आणि त्याच्यानंतर ना हे बघा इथे हे सूर्य वगैरेंचं यांचं हे काय आहे दादा? सूर्याची प्रतिमा कॉपरमध्ये पण आहे, तुम्हाला पितळेमध्ये पण आहे. हे मेन डोअरला वगैरे लावतात, जर पूर्व दिशेला दरवाजा असेल तर. किंवा हे तुम्हाला समईच्या कड्या, फुलवात कड्या, त्या फुलवात तुकवत. अच्छा, हे वाल्या ना? हे बघा हे वात लावायला लागतात ना, कड्या लावतो. हे बघा अशा. ही ज्योत एकदम पूर्ण जळते, पूर्ण दिवा काळा इथेच दिसते, खालचा पोर्शन जळत. हा, हे कितीला मग? 120 ला पॅकेट आहे. अच्छा, पॅकेट 5 येतं याच्यामध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. वगैरे पितळेमध्ये. अच्छा, हे पितळेमध्ये लक्ष्मीची आहे थोडं. काळी पडतात. हा, हे कितीला मग? हे 120 ला पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये किती म्हणजे? हे दोन येतात ना? हे बघा जोडी येते ह्याच्यामध्ये. हे बघा बाकी इथे शंख वगैरे आहेत, मूर्त्या वगैरे तिथे मस्त सारा कलेक्शन आहे त्यांच्या इथे. हे बघा, जर तुम्हाला मागवायचं झालं ना, कॉन्टॅक्ट नंबर आहे हे बघा, सलोनी एंटरप्राइजेस. आणि हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तर हे बघा इथे समोर एक लाडूचं वगैरे दुकान आहे. परत इथे सेम आर्टिफिशियल ज्वेलरी आहे. इथे परत तुम्हाला देवाचे सामान इथे मिळणार आहे. आणि त्याच्या बाजूला त्यांना हे बघा गृहिणी पापड लोणचे आहेत. ह्यांच्याकडे पापड पण आहेत आणि लोणचे पण आहेत त्यांच्याकडे. ताई तुम्ही असतात इथे? बघा या ताई इथे असतात आणि किती सारे प्रकारचे लोणचे आहेत बघा. कितीला ताई आहे लोणचे? कोणता पण? हे बघा कोणता पण घ्या, 100 रुपये पाव किलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला आंबट, गोड, तिखट वगैरे सगळे लोणचे तुम्हाला इथे भेटणार आहे. सुके लोणचं पण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि एक साईडला हे बघा इथे पापड पण आहे. पापड कसे दिले ताई हे वाले? कोणता पण? हे बघा ह्या ताईंकडे बघा 100 रुपयाचे 3 पापड आहेत. कोणते पण घ्या इथे. हे बघा, आणि कुरडाई वगैरे पण कितीला? कुरडाई 200 ला 3 आहेत. आणि हे कसले पापड आहे? खिचिया पापड. हा हा हा, हे कितीला? 100 रुपये पाव. आणि इथे पोहा मिरगुंडा पण आहे. हे कितीला? 70 ला 1 आणि 200 ला 3 आहे. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी मस्त लोणचे आणि पापड मिळणार आहेत. हे बघा, आपण ठिकाणं सुरुवात केलेली असे आपण बघत आलो. काय काय 2 आहेत, काय काय ट्रिपल इथे स्टॉल आहेत. आणि हे बघा तसंच इथे पण या साईडला पण तेवढेच इथे स्टॉल आहेत. मध्ये पण आहे, साईडला पण आहेत. आता बघूया आपण पुढचा स्टॉल. हे बघा ठिकाणं इथपर्यंत बघणार ना तर सगळा हा कोकण मेवाच आहे, सगळा सेमच भेटतो. पण हा माझा फेवरेट स्टॉल इथे मला जरा अलग वाटतं आहे. मालवणी मच्छी सेंटर आहे. आणि हे बघा इथे ना ही सुकी मच्छी आहे. आणि ह्यांच्याकडे ना बघा बांगडे वगैरे आहेत. आणि हे बघा सुरमई वगैरे सगळे सुके इथे ठेवलेले आहेत. सोडे वगैरे आपल्याला दिसतात आहे. आणि बांगडे वगैरे पण लावले. आपण ताईंना विचार. ताई नमस्कार, बांगडे कसे दिले? 100 ला 5 आहे. सुके बांगडे मस्त एकदम. आणि हे काय आहे? चवणी. हे कितीला पॅकेट? हे 50 रुपयाला. आणि हे काय आहे? अच्छा, हे बांगडे आहेत. हे बघा सुके बांगडे कटिंग केले आहेत. हे अख्खे आहेत आणि हे कटिंग. हे कितीला? अच्छा, हे 100 रुपयाला. आणि हे सुके, हे काय वाकटी? हे वाकटी कितीला? 100 रुपये. काय काय नावं मला पण माहिती आहे, आवडतात, खातो तर. आणि सोडे कसे दिले? 150 रुपये पाव किलो आहेत सोडे. हे बघा. आणि इथे आहे ना सुखा जेवला आहे. हा कितीला? 100 रुपये पाकिट आहे हे वाला. आणि बघा ही कर्दी आहे, कर्दी पण 100. आणि हे बघा हे बोंबील पण आहेत ना 100 रुपये. हे बघा मस्त मोठे असे आहेत. तर इथे पण खूप सारी अशी सुकी मच्छी. आणि ह्याला काय बोलतात ताई? कापी. कापी हा. हे कितीला? हे 50 रुपयाला. आणि हे दोडी आहे 100ची 7 आहे. दोडी आहे 100 ला 7. आणि हे काय सुरमई? शिंगाडे. आणि हे सुरमई. ही मोठी कितीला? 500 रुपये. ही 500 रुपयाला आहे बघा. आणि हे काय कर्दी? करली. अच्छा, ही वाकटी आहे, ती कटिंग करून ठेवलेली आहे. तर खूप सारा इथे आहे ना हे बघा सुकी मच्छी आहे ताईंकडे. आणि हे बघा इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण आहे. चला जरा पुढे आलो आपण. आणि इथे आहे ना बघा साई श्रद्धा नाशिक. इथे आहे ना बिस्किट आहे, नळ्या आणि अलग काहीतरी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर आपण इथे बघूया आता. हे बघा चकलीचं पाकिट आहेत. कितीला ताई आहे? 80 ला 1 आहे आणि 150 ला 2 आहेत. हे सगळे तेवढ्यालाच आहे. हे बघा हे कोणता पण घ्या. हे पालक आहेत ना, हे बघा हे पालक आहे.
आणि चटणीमध्ये पण अलग अलग आहेत. आणि हे बघा इथे पण आहेत. हे छोटेवाले बिस्किट विचारा, हे कितीला, किती रुपये? 60ला 1, 100ला 2 आहे. बाजूचे पण अच्छा आहे बघा. हे कोणतं पण घ्या, हे 60 रुपयाला एक आहे. लहानपणाची आठवण हे सगळे. आणि हे स्ट्रॉबेरी आलं ना, हे कितीला? अच्छा हे 60 रुपयाला एक आणि 100ला 2 आहेत. हे बघा, हे बघा इथे पण आहेत. आणि हे नान कटाई आहे ना, अच्छा गव्हाची बिस्किट, हे कितीला? 60ला 1 आणि 100 रुपयाला 2 आहे. हे बघा थोडी टेस्ट करूया आपण. मस्त एकदम छान टेस्ट आहे. हे बघा नाशिकचे स्पेशल मनुके आहेत बघा. साईज बघा किती मोठी आहे बघा. हे कितीला? 200 रुपये पाव किलो, म्हणजे हे पाव किलोच आहे. अच्छा आणि हे बिस्किट वगैरे आहेत ना, हे मोठ्या ह्याच्यामध्ये 1.5 किलोमध्ये 100 पीस 400 रुपयाला. खूप मस्त टेस्ट आहे. मी स्वतः टेस्ट केली. नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि इथे नसेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, हा बघा इथे वरती यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही इथे पण कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण बघितलं बिस्किट वगैरे, त्याच्या बाजूला परत इथे आहेत ना लोणचेवाले. सगळ्यांकडे ऑलमोस्ट हे सेमच प्रोडक्ट असतात, तर ते आपण डबल नाही करत आहे. परत इथे पण आहे ना कोकण मेवा आहे. त्यानंतर परत इथे लोणचे वगैरे आहेत. हे बघा किती सारे प्रकारचे इथे तुम्हाला स्टॉल आहे आणि केवढा इथे सामान भरून ठेवलेलं आहे. हे बघा आपण इकडे बघूया, हे मध्ये स्टॉल आहेत. संध्या शोभा आर्ट्स आहे. यांच्याकडे लेडीज बॅग आणि पर्सेस, साडी कवर व सर्व प्रकारचे ट्रॅव्हलिंग बॅग्स इथे मिळणार आहेत. तर या ताई इथे असतात. ताई नमस्कार. तर तुमच्याकडे छोटी बॅग कोणती आहे? छोटी सर्वात छोटी बॅग? छोटी अशी पाकिट आहे. हे बघा अशी पॅकेट आहे. हे साडीच आहेत वाटतं? नाही हा कपडा आहे. अच्छा कपडा, बॉर्डर लावली अशी, अच्छा लेस लावली आणि त्याचं बनवलं. अच्छा हे कितीला? 40 रुपये. अच्छा हे बघा हे 40 रुपयाला आहे. आणि हे पण सेम आहेत का? नाही हे अलग आहे, फक्त डिझाईन ह्याची अलग आहे. हे कितीला? 75 रुपये. हे 75 रुपयाला. आणि साईड बॅग आहे ना, याच्यामध्ये मोबाईल वगैरे आपण ठेवू शकतो. 150 रुपयापासून सुरू. अच्छा 150 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि मस्त एकदम वाटी. कपडा वगैरे पण खूप छान आहे. पाऊच आहे. हे बघा हे मोबाईल पण पाऊच. लावू शकता आणि स्लिंग पण करू शकता. अच्छा हे बघा ओके. पैसे ठेवू शकता. हे कितीला? हे 150 रुपये. हे 150 रुपयाला. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर आहे. आणि ही बॅग हे छोट्या मुलींचं स्लिंग. अच्छा छोट्या मुलींचं आहे. हे बघा. आणि हे आपल्याला काय ठेवायला घरी लागतं ते आहे का? हे पण स्लिंग आहे. मोठ्या बायकांसाठी स्लिंग आहे. अच्छा. वॉशेबल आहे. अच्छा. वाटली डिझाईन आहे. ऑल सीझन वापरू शकता. हे कितीला? हे 325 आहे. हे 325. आणि हे काय टिफिन बॉक्स आहे? हे स्लिंग बॅग आहे. अच्छा ही पण बॅग आहे टिफिन साठी वगैरे ना. हे कितीला? ही 250 रुपये. ही 250 रुपयाला. आणि बघा ना इथे साडी कव्हर आहे, ब्लाऊज. अच्छा हे साडी कव्हर आहेत ना हे वाले. हे कितीला? हे 200 पासून सुरुवात आहे. अच्छा स्टोरेज बॉक्स आहे. हा आणि हा पण फोल्डेबल आहे. फोल्ड करू शकतो आपण. हे वापरत नसतं तेव्हा फोल्ड करून. अच्छा फोल्ड करून ठेवा. ओके. आणि वॉशेबल पण आहे. स्टँड आहे. स्टँड म्हणजे असं मोडणार नाही, ते घडी मोडली नाही ना. कितीला आहे? हा 300 रुपये. अच्छा हे 300 रुपयाला आहे. मस्त एकदम. ब्लाऊज कव्हर आहे आपलं बॅग. अच्छा हे ब्लाऊज कव्हर हे वाले. हे बघा मस्त आहे ना. आता ब्लाऊज कव्हर पण आले. अच्छा हे कितीला? 200 रुपये. हे 200 रुपयाला. आणि ही हँड बॅग आहे. ही कितीला? 60 रुपये आहे. अच्छा वापरू शकता. आणि हे काय ताई इथे हे सगळे डिझाईन मध्ये ठेवले ते? ही बॅग आहे कॉटन मध्ये. कॉटन मध्ये मस्त डिझाईन बॅग आहे. आणि मोठी पण आहे. खूप सारं सामान राहणार. आतमध्ये हे बघा क्वालिटी पण बघा मस्त एकदम. आणि दोन्ही साईडला असे डिझाईन, दोन्ही बाजू मस्त डिझाईन आहे. हे बघा हा खूप सारं सामान पण याच्यात राहील. व्यवस्थित राहणार. कितीला आहे? वॉशेबल धुवू शकता. ती 500 ची आहे. अच्छा ही वॉचेबल आहे. ही 500 रुपयाला आहे. आणि याच्यामध्ये हे बघा हे एवढे सारे कलर्स पण आहेत इथे. हे बघा पॅटर्न आहे. अच्छा हे अलग पॅटर्न आहे. वेगळं पॅटर्न. हे सिल्क ज्यूट मध्ये आहे. अच्छा हे सिल्क ज्यूट मध्ये. बेस आहे चांगला. ह्याला पण अस्तरची वगैरे क्वालिटी. आपले सगळे शिवलेले आहेत. अच्छा मजबूत आहेत आणि वॉशेबल धुवू शकता. मस्त आहेत. हे बघा. नंतर हे खणामध्ये अच्छा हे खणामध्ये साडी आहे तशी इथे बॅग पण आहे. ही बघा कापड आहे. तर त्याच्यामध्ये बॅक साईडला एक मोठा दिसा दिला आहे. हो. पण अस्तरची वगैरे क्वालिटी. याची पण क्वालिटी बघा किती मस्त आहे आतमधून पण. स्टीलचे झिप आहेत. खराब होत नाही, तुटत नाही. अच्छा मस्त स्टीलचे जिप्स. हे कलर्स वगैरे आहेत. हे बघा याच्यामध्ये पण कलर्स आहेत. हे बघा ब्लू आहे, पिंक आहे आणि मस्त मस्त कलर आहे. हे कितीला ताई? हे 300 रुपये. 300 रुपयाला. हे बघा या. आपल्याकडे शर्ट कव्हर, पॅन्ट कव्हर आहेत. अशा वादीमध्ये मोठ्या बॅग. अच्छा हे बघा हे शर्ट कव्हर आहे, पॅन्ट कव्हर. हे कितीला ताई? मस्त वाटतं एकदम. सेट आहे शर्ट आणि पॅन्टचं. 15 शर्ट 15 पॅन्ट राहतात. अच्छा. 550 सेट येतो दोन्ही पण. अच्छा शर्ट पॅन्टचा मस्त मस्त वाटतं. हे बघा जवळून झूम करून दाखवतो. शर्टसाठी आणि पॅन्टसाठी 500 रुपये ना? 550. 550 550 रुपयाला. हे बघा मस्त खूप सारा कलेक्शन आहे ना ताईंकडे. नंतर तुम्हाला कधी ऑनलाईन वगैरे हवं असेल तरी मिळेल. काय माझं नाव contact number शोभा वगैरे? मयेकर आहे. 9920381404. ठीक आहे. ऑर्डर वगैरे असेल तरी नक्की करा. ठीक आहे. मी चला इथे हा अलग एक आपल्याला काउंटर बघायला मिळतो. इथे फक्त ना तुम्हाला लाडू दिसणार आहे. नवरत्न लाडू, मेथी लाडू, डिंक लाडू, शेंगदाणा लाडू असे खूप सारे इथे लाडू आहेत. फक्त लाडूचा काउंटर आहे. आता आपण बघूया इथे आपल्याला दिसतं इथे. हे बघा हे आता संक्रांत वगैरे ना तर तिळगुळचे लाडू आहेत ना. तिळगुळ आहे ना ताई? कितीला आहे पॅकेट? हे
100 रुपयाला आहे हे वाले. आणि बघा हे कितीला? हे बुंदीचे 90 रुपयाला आहे. त्यानंतर हे बघा डिंकाचे आहे तिथे 200 रुपयाला पाव आहे त्यांच्याकडे हे बघा. त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू आहेत हे बघा इथे, हे 100 रुपयाला. त्यानंतर बेसन लाडू आहेत हे 180 रुपयाला. त्यानंतर हे मूग डाळचे आहेत हे 180 रुपयाला येते. त्यानंतर हे बघा मेथीचे पण लाडू आहेत इथे, हे आहेत 130 रुपयाला. असे खूप सारे इथे आपल्याला व्हेरिएशनमध्ये बघायला मिळतात. हे काय पंचधान्य, हे कितीला? 150 रुपये. अच्छा, हे बघा हे 150 रुपयाला. त्यानंतर हा नवरत्न लाडू, म्हणजे कधी न ऐकलेले आता आपण इकडे बघायला भेटतात. 9 धान्य आहे म्हणजे, हे कितीला? 150 रुपये. अच्छा, आणि याच्यानंतर हलीम लाडू पण आहेत हे बघा, हे 200 रुपये. आणि राजगिरा वगैरे इथे सर्व आहे. आणि ताई हे काय आहे हे वाले? अच्छा, हे आप्पे आहेत हे बघा, हे कितीला? अच्छा, हे 30 रुपयाला आहेत हे बघा. हे पण तेच आहे का? अच्छा, हे अनारसे आप्पे पण आहे, अनारसे पण आहे. हे कितीला? अच्छा, हे 40 रुपये वेळेला. अच्छा, हे साऊथचे आहेत हे वाले. अच्छा, खूप मस्त इथे यांच्याकडे हा कॉन्सेप्ट आहे. ताई मग कोणाला ऑनलाईन मागवायचं झाला काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का? हा बघा इथेच ह्यांच्या इथे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ह्यांचा हा मेनू पण आहे. तर नक्की तुम्ही इथे ट्राय करा, थोडा अलग हा काउंटर आहे. हे बघा आता आपण इकडे बघितलं ना, हे सगळे स्टॉल आहे. तिथे तुम्हाला सगळं खायचं सामान मिळणार आहे, म्हणजे जे कोकणी मेवा लाडू वगैरे मी सगळं तुम्हाला दाखवलं ना, वेफर्स वगैरे ते. आणि आहे ना हे बघा इथून आहे ना, इथून सुरू झालं आहे मालवणी हॉटेल. इथे सगळं तुम्हाला जेवणाचं इथे मिळणार आहे, व्हेज नॉनव्हेज सगळं इथे. आता बघूया आपल्याला इथे काय काय इथे मेनू बघायला मिळतात आहेत. ते बघा इथे मालवणी हॉटेल आहे पहिलंच, आणि इथे आपल्याला गर्दी खूप बघायला मिळते हे बघा. आणि इथे बघा काय काय मच्छी कढी, खेकडा मसाला, खिमा मसाला, कलेजी मसाला, काय काय लॉलीपॉप वगैरे. आणि हे बघा हे त्यांचे मेनू आहेत ना इथे रेडी करून इथे लावलेलं आहे, ते आपल्याला समोरच दिसणार आहे. आपण बघा इथे लॉलीपॉप आहे 200 रुपयाला, मोठी मोठी साईज आहे. सोलकढी आहे 300 रुपये. वडे पण येते हे बघा इथे 60 रुपयाला 5 नग आहेत. कोलंबी मसाला पण एकदम, आणि क्वांटिटी पण खूप मस्त आहे इथे, 250 रुपयाला आहे. त्यानंतर बघा गावठी खेकडा आहे, हा गावठी खेकडा आहे बघा, हा 300 रुपयाला एक आहे. आणि हा खेकडा मसाला आहे, हा 300 रुपये. त्यानंतर सुरमई आहे इथे बघा, कालवण आहे फक्त कढी 250 रुपये. बांगडा पण आहे इथे 160 रुपयाला, पूर्ण एक बांगडा येणार तुम्हाला. आणि पापलेट कढी येणार 220. त्यानंतर चिकन मसाला हे ग्रेव्हीमध्ये, आणि हे सुक्का आहे 200 आणि 250 रुपये. त्यानंतर मटन मसाला पण आहे 300 रुपयामध्ये बघा, आणि साईज पण बघा पीसची किती मस्त आहे. त्यानंतर शिंपला आहे तिथे 200 रुपयाला. चिकन खिमा आहे, वजरी आहे, जवला आहे हे बघा. आणि त्याच्यानंतर ना हे बघा असे इथे तुम्हाला पूर्ण हा एक कॉम्बो येणार, थाळी येणार. ही पापलेट थाळी बघा किती मस्त इथे 400 रुपयाला आहे. आणि वडे येणार, पापलेट येणार, जवला आणि भात वगैरे आहे ना. त्याच्यानंतर इथे सुरमई थाळी आहे बघा 400 रुपयाला. सुरमई पण खूप मोठा पीस येतो याच्यामध्ये. याच्यामध्ये पण तुम्हाला सेम आहे ना वडा चवळा वगैरे. त्याच्यानंतर बघा इथे मटन थाळी आहे 400 रुपयाला. ह्याच्यामध्ये मटन सुक्का आणि ग्रेव्हीवाला येणार. त्यानंतर चिकन थाळी आहेत हे बघा इथे मस्त एकदम, आणि ही 300 रुपयाला तुम्हाला ना. याच्यात सोलकढी वगैरे पण मिळणार आहे. खेकडा थाळी बघा इथे, खेकडा थाळीमध्ये पण आहे ना वडे येणार, खेकडा येणार एक मस्त अख्खा, जवला येणार आणि राईस येणार. त्यानंतर हे बघा इथे आहे ना हा इथे प्रॉन्स थाळी आहे ही बघा ही वाली. आणि ही सांगोठी वडे मतलब वडा आणि चिकन वडे बोलतात ना ते येणार 300 रुपयाला. किती सारं मस्त इथे. आणि जर तुम्ही घेणार ना इथे तर इथे मस्तपैकी बसून आहे ना इकडे तुम्ही या सगळा कोकण मेवाचा, कोकणचा हा आस्वाद घेऊ शकता रे. त्याच्यानंतर बघा इथे वजरी पाव आहे, कलेजी पाव आहे, आणि चिकन किमा पाव आणि जवला पाव आहे. हे 40 रुपयाला एकदम मस्त, एकदम टेस्टी वाटते. आणि तुम्ही जे ऑर्डर देणार तुम्हाला इकडे फ्रेश बनवून देणार आहे बघा. आणि आता आपण आहे ना त्याच्या बाजूला इकडे बघा, इथे पण आंबोळी चटणी, उकडीचे मोदक, तांदळाची भाकरी, जवळा पाव, चिकन कलेजी पाव, चिकन मोमोज वगैरे तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आपण यांना विचारूया. काकी हे काय पुरणपोळी आहे कितीला ही? किती आहे त्याच्यात? 4 आहे ते बघा पुरणपोळी 100 रुपये. आणि मोदक कसे दिले? खोलू कायला? 100 रुपयाला 4 आहे ते बघा मस्त एकदम उकडीचे मोदक आहेत हे. आणि भाकरी हे, अच्छा हे गावणे आहेत ना हे ताई? हे कितीला? प्लेट 20-30 रुपयापासून ही प्लेट. आणि मोमोज पण आहे. मोमोज कसले आहेत? चिकन आहे, चिकन व्हेज पनीर आहे, तिन्ही पण आहे ते बघा. म्हणजे थोडा अलग कलेक्शन पण आपल्याला इकडे बघायला मिळते. तर आता आपण पुढे बघूया. आणि पुढे बघा ना इथे पुढे आहे इथे देव्या आणि लाजवाब स्वाद आहे. आणि यांच्या इथे आपण बघा इथे आपल्याला चिकन लॉलीपॉप बघायला मिळणार आहे. कसा प्लेट टाईम? अच्छा 30 रुपयाला एक आहे, पण साईज खूप मोठीच आहे. आणि हे वाला व्हेज आहे? अच्छा हे व्हेज आहे, हे 30 रुपयाला प्लेट येणार ह्याच्याकडे. आणि हे काय वजरी किमा आहे? अच्छा अजून ते प्रिपरेशन होत आहे बघा इथे. आणि गावणे वगैरे पण मिळतात का?
अच्छा, सगळं म्हणजे आता किती वाजले? आता 7:30 वाजले. अजून थोड्या वेळाने तुम्हाला अजून जास्त हे बघायला मिळेल. तर इथे पण तुम्ही, अरे वा, मस्त सगळं इथे. तर तुम्ही इथे पण नक्की ट्राय करा, मस्त एकदम. चला आता पुढे बघूया आपण. पुढे पण आपल्याला नाही ते हे बघा, श्रियांश फूड लवर इकडे पण आहे ना, प्रिपरेशन चालू आहे तिथे. हे बघा, श्री समर्थ कृपा. आणि हा सगळा आहे ना, हा व्हेज काउंटर दिसतो आपल्याला. हा बघा, इथे आहे ना मंचुरियन आहेत, हे बघा, नूडल्स वगैरे, राईस आहे आणि पापड पण आहेत. हे बघा, हा पूर्ण व्हेज काउंटर झाला. हे बघा, जरा पुढे आलो आपण आणि इथे पण आहे ना आपल्याला एक साईडला नॉनव्हेज दिसतात आणि इथे एक साईडला व्हेज आहे. इथे पण वजरी पाव, जवला पाव वगैरे इथे 30-30 रुपयाला आहे. हे बघा, मस्त एकदम गरम गरम देतात आहे. आणि इथे नूडल्स वगैरे आहेत, व्हेज मंचुरियन वगैरे. त्यानंतर हे बघा, इथे मस्त असे कबाब्स आहेत. इथे हे बघा, चिकन टिक्का आहे ते एकदम गरम गरम हे करून. हे बघा, इथे 6 पीस आहेत. 150ला ना, कितीला आहे? 150 रुपयाला. हे बघा, इथे मस्त एकदम. कुठल्या अच्छा, मलाई आणि नॉर्मल टिक्का आहे त्याच्यात. दोन्ही पण 150ला का? दोघांचे रेट सेम. अच्छा, सेम आहे. एकदम मस्त एकदम. इथे प्रिपरेशन गरम गरम करून मस्त एकदम बटर लावणं. चाट मसाला हे मलाईवाले आहेत ना हे? अच्छा, हे बघा, हे मलाईवाले आहेत आणि हे आपले रेग्युलरवाले आहेत. आणि आता इकडे बघूया आपण. इकडे पण ना आपल्याला खूप सारं असं मोठं काउंटर बघायला मिळतं. हे काय दादा? हे मालवणी चिकन. अच्छा, हे मालवणी चिकन. हे काय? हे खोबऱ्यामध्ये नाही, खोबऱ्यामध्ये म्हणते. आणि डिश येते का असं? प्लेट आहे तर? अच्छा, असं हे पण देतो आणि पार्सल. अच्छा, हे बघा, मोठं कंटेनर. हे कितीला? हे 200 रुपये. अच्छा, 200 रुपयाला आहे हे वाला. आपण चिकनची काउंटिंग अजिबात करत नाही. अच्छा, अनलिमिटेड देतो. हे मालवणी चिकन झालं. आणि हे चिकन सुक्का आहे. हे पण तेवढाच का? सेम. अच्छा, कोणतं पण घ्या. आणि किती सारं यांच्याकडे व्हेरिएशन आहे. ग्रीन सुक्का चिकन पण आहे, बटर चिकन पण आहे. अच्छा, याच्यामध्ये पण तुम्हाला अलग काहीतरी फ्लेवर वगैरे मिळणार आहे. हे व्हेज चटपट आहे. हे काय दादा व्हेज चटपटा? चटपट आहे, याच्यामध्ये मिक्स भाजीज आहेत. अच्छा, मिक्स भाजी असतात हे. अच्छा, हा पूर्ण हा इकडे व्हेज काउंटर आहे. हे कितीपासून स्टार्ट आहे? हे 150 रुपीज आपण. अच्छा, हे 150 ऑफर. याच्यानंतर पनीर अंगार आहे, दाल फ्राय आहे, जिरा राईस आहे आणि मूंग दाल रवा पण आहे बघा, 100 रुपये. सीताफळ बासुंदी आहे 100 रुपये. आणि गुलाबजामुन आहे 2 पीस 25 रुपयाला. म्हणजे स्वीटमध्ये पण बघा 3 इकडे मस्त तुम्हाला इकडे व्हेरिएशन आहे. आणि इथे चिकन थाळी पण आहे बघा. हे बघा, अशी 280 रुपयाला. याच्यामध्ये वडे येणार, चिकन सुक्का, कालवण आणि राईस वगैरे, सोलकढी वगैरे येणार आहेत. आणि हे घावणे आहेत काय? हे बघा 20 रुपयाला हे घावणे आहेत. हे बघा, हे वाले. आणि हे आंबोळीला आहे. 2 येणार आहेत ना? आणि ह्याच्यात अच्छा, हे 30 रुपयाला 2. आणि चटणी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि सोलकढी घ्यायची झाली तर फक्त 30 रुपये. बाकी हे लॉलीपॉप वगैरे. आणि इथे पण आहे ना तुम्हाला मस्त असं बसून आहे ना हे सगळं तुम्हाला आस्वाद घ्यायला इथे भेटणार आहे. आणि ह्यांचा काउंटर आहे ना, हे बघा, इथे संतोष कॅटरिंग सर्व्हिस आहेत. हे बघा, मस्त अस्सल मालवणी स्वॅग. तर मंडळीनं तुम्ही आता बघितला ना केवढा मोठा हा कोकणचा मालवणी महोत्सव आहे. हा खूप सारे स्टॉल आहे आणि खूप सारा इथे आहे ना मस्त असं खायला. आणि प्रोग्राम पण आता चालू झालेले आहेत. तर आपण आहे ना आता इथे व्हिडिओ एंड करतोय. पण हा जो इथे हा जो कोकणचा मालवणी महोत्सव असणार ना, हा 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तर तुम्ही नक्की इकडे या आणि याचा सगळ्याचा आस्वाद घ्या. तर आता आपण इकडे घेतोय. बाय बाय, भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.